नक्कीच या ठिकाणी ऑल सेट फॉर द फर्स्ट सेमीफायनल ICPL 2022 इंटर कॉलनी प्रीमियर लीग सीझन 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत इंटर कॉलनी प्रीमियर लीग 2022 पर्व दुसऱ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या समोर जोडले गेलेत ॲज अ स्कोरर योगेश वाघ, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आले आकाश, आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धांसाठी कॉन्ट्रीब्युट केलंय त्या सगळ्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहोत. ऑल सेट फॉर द फर्स्ट बॉल, फर्स्ट सेमीफायनल. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. पहिला चेंडू गोलंदाज, यावेळेला मात्र पहिला चेंडू अराउंड द लेग स्टिक. इथे पहा डाईव्ह लगावत असताना टॉपिंग क्रीज मध्ये थोडासा हायपर नक्कीच संतोष आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. कदाचित इंजुरी या ठिकाणी या गोष्टीचा आपण सातत्याने उल्लेख करतो की इंजुरी पासून स्वतःला बचाव करा. क्रिकेटच्या स्पर्धा खूप साऱ्या येतील मित्रांनो, परंतु जर तुमची शरीर संपदा या ठिकाणी खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी. शरीर संपदा सर्वात महत्वाची आहे, त्यामुळे स्वतःला सावरा, आवरा, स्वतःचा सांभाळ करा आणि त्यानंतर मात्र क्रिकेटचा आनंद लोटा. या ठिकाणी संतोष गोस्वामी पहिला चेंडू लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांचा या ठिकाणी नक्कीच अवांतर चेंडूचा इशारा आलाय. पहिली अवांतर धाव फलकावरती नोंदवली जाते. फर्स्ट सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाज त्यावेळेला मात्र उजव्या स्टिक बाहेरचा चेंडू, लगातार 2 असे चेंडू आपण या ठिकाणी पाहिले आहेत. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज विशाल, दोनही खेळाडूंचा विचार केला तर लेदरचा बराचसा अनुभव आहे. संतोष गोस्वामी टेम्परामेंट ठेवावा लागेल, थोडंसं मानसिक संतुलन या ठिकाणी सांभाळावं लागेल. स्वतःवरती दबाव न आणता आपला स्वाभाविक खेळ या मैदानावरती खेळावा लागेल. यावेळेस मात्र पावलांचा वापर, डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर होत नाहीये. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. इट्स वाईट +1, 2 धावांचा बोनस. 3 अवांतर धावांसह धावफलकावरती धावसंख्येचा जर विचार केला तर एकूण धावा आल्या धावफलकावर. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 3 धावा धावफलकावरती. पण धावा येत आहेत. संतोष गोस्वामीना मैदानावरती राहणं संघासाठी जमेची बाजू असणार आहे. एकीकडे आपण पाहिलं फोर्स फिटनेस, तर दुसरीकडे मात्र ज्यावेळेस चेंडूला पुल केलाय, पुल इज सक्सेसफुल, मात्र एलिव्हेशन नाहीये. चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये, मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. हा कॉन्फिडंट जो कुठेतरी पहिल्या 2 चेंडूवरती मिसिंग होता संतोष गोस्वामीचा. पहिल्या चेंडूवरती ऑफ बॅलन्स झाला, डाईव्ह लगावत असताना क्रीज मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. छोटीशी इंजरी जरूर त्या ठिकाणी झाली, परंतु त्यातून रिकव्हर होत असताना मात्र हा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. फटक्यामध्ये दम होता, परंतु एलिव्हेशन नव्हता, चेंडू गेला. या सामन्यामध्ये विकीला प्रमोट केलं गेलंय. विकी विजय पाटील अर्थातच एक असा खेळाडू मित्रांनो ज्याच्याकडे देखील लेदरचा अनुभव आहे, ज्यांना लेदरचं प्रशिक्षण घेतलंय. आणि इथं जर आपण पाहिलं तर मात्र टेक्निक आहे, गुणवत्ता आहे या खेळाडूकडे, परंतु गरज आहे ती गुणवत्ता या मैदानावरती दाखवण्याची. कौतुक विशाल गोलंदाजाचं देखील या ठिकाणी केलं जाईल. बिल्डिंग एंड कडनं पहिलं षटक हातात असताना P1चं. यावेळेला मात्र पॅडलाईनला चेंडू होता, कलात्मक फटका, मनगटी ताकदीचा वापर, मात्र चेंडू गेला डिक्लेअर झोनला. मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. एकेरी प्रकारच्या धावा P1च्या षटकामध्ये उभारण्याचा मानस या दोनही खेळाडूंचा नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाजी जर पाहिली तर सातत्यानं लेग स्टिक वर गोलंदाजी केली जाते, कारण की लेग स्टिक वरती डिक्लेअर झोन आहे. यावेळेला मात्र तुम्हाला इनोव्हेटिव्ह फटके खेळावे लागतील, कलात्मक फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण गोलंदाजानं रणनीती बनवली पॅडलाईनला गोलंदाजी करायची, जेणेकरून जास्तीत जास्त चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातील P1 आणि P2च्या षटकामध्ये. बहुधा ही रणनीती फोर्स फिटनेस संघाच्या आघाडीच्या गोलंदाजांची. तर इथे मात्र तोड तुम्हाला काढावा लागेल. इनसाइड आउटचे फटके असतील, ओव्हर द कव्हर फटके असतील, हे फटके मात्र तुम्हाला एक्झिक्यूट मैदानावरती करावे लागतील. यावेळेला सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू होता, संधी मिळाली दोनही फलंदाजांना आणि इथून मात्र 2 धावा धावफलकावरती आल्या. एक चांगली रणनीती. लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. बिनबाद 7 धावा धावफलकावरती. दोनही संघ संपूर्णपणे ताकदीनिशी आणि अभ्यासपूर्ण खेळ या मैदानावरती करत असताना आघाडीचा गोलंदाज विशालची गोलंदाजी जर पाहिली तर मिडल अँड लेग स्टिक सातत्याने गोलंदाजी केली जाते. जरी अवांतर चेंडूंची संख्या जास्त असली, यावेळेला मात्र थोडासा धोका संभवतोय. फलंदाज तिसऱ्या पंचांची या ठिकाणी घेतली जाते मदत. इट्स अ व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय व्हाईट, परंतु डिसिजन पेंडिंग आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. इट्स ऑफ डिसिजन इज आउट.
सॉफ्ट सिग्नल इज आउट. सो या ठिकाणी नक्कीच अँगल चेक केला जाईल. आमचे तिसरे पंच नक्कीच हा अँगल तपासतील. थोडासा डिले झालाय की काय विकीला पॉपिंग क्रीज मध्ये परतण्यासाठी, कारण सॉफ्ट सिग्नल पंचांचा आला, इट्स आउट. अँगल या ठिकाणी नक्कीच तपासला जातोय. अंपायर सँडी सर. या ठिकाणी आमची टेक्निकल साईट सज्ज आहे. तर सँडी सर आपण यायचं आहे प्लीज. कदाचित सँडी सर जेवण करतायत तर आयोजन. येस, सँडी सर आहेत. नक्कीच या ठिकाणी अँगल तपासला जाईल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट असा आलाय. विकेट थोडासा अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पॉसिबिलिटीज तपासल्या जात आहेत. महत्वपूर्ण लढत आहे. विकीला प्रमोट केलं गेलं होतं या सामन्यासाठी. कॉन्फिडन्स दाखवला होता या खेळाडूंना की P1 आणि P2च्या षटकामध्ये मी खेळ स्टील डिसिजन इज पेंडिंग. चिंटू प्लीज कंट्रोल. आपल्याला रिव्ह्यू केलाय त्याने सॉफ्ट, पण त्यांना जज नाही झालाय, समोर होत्या ना त्याच्यामुळे. स्टील डिसिजन इज पेंडिंग, कारण डिसिजन खूप इम्पॉर्टंट आहे. सेमीफायनलची लढत आपण या ठिकाणी पाहतो. एकीकडे प्लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र फोर्स फिटनेस, दोनही ताकदवर संघ. एक संघ लीड करतोय A1 पोझिशन मध्ये फोर्स फिटनेस संघ, आणि B2 पोझिशन मध्ये मात्र आपल्याला यानंतरची लढत देखील खूप महत्वपूर्ण लढत असणार आहे. 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल असे 3 सामने या स्पर्धेमध्ये नक्कीच अजूनही येत आहेत. पण डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पॉसिबिलिटीज या ठिकाणी जरूर चेक केल्या जात आहेत टेक्निकल साइट्स, कारण हा निर्णय खूप काही सांगून जाणार आहे. So it's out. चला, पंचांचा निर्णय आउट आलाय. चला प्लीज, कॉमेंटेटर बॉक्स मध्ये फक्त 12th मॅन राहतील. चला तेव्हा डिसिजन आलाय.
तर चला या ठिकाणी निर्णय आलाय. पंचांनी मात्र फलंदाज बाद केलाय. फलंदाज तंबूच्या आश्रयाला देखील आलाय. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय तो अर्थातच लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग. वाईट चेंडू आलाय. एक धाव धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 8 धावा. विकी पाटील बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलेत. नवीन फलंदाज प्रशांत. इनॅट नंबर 3. यावेळेला मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता. एका योजनाबद्ध पद्धतीने फोर्स फिटनेस संघ मात्र आपल्याला या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. बॉडी लाईन अटॅक केला जातो. शरीराचा वेध घेणारे चेंडू आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि हेच कारण आहे की चेंडू जास्तीत जास्त वेळा डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटक एक रन पण आली त्यानंतर डिक्लेअर आली. तर एक गडी बाद आणि धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आल्यात 9 धावा. सो 9 रन्स ऑन द बोर्ड. चला पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये कोणीही एक्स्ट्रा खेळाडू बसणार नाही. फक्त 12th मॅन, स्कोरर, कॉमेंटेटर. सो अंपायरचा इशारा या ठिकाणी 2 धावांचा येतोय. 1+1 2 धावा या ठिकाणी. तू तिथे नको ना इन्व्हॉल्ड हो, तू समोर बघ. ते जाऊ दे, ओव्हर झाली कल्चर. तर षटक समाप्त होतंय या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येतात त्या एक गडी बाद 11 धावा. याच धावगतीने जर धावा आल्या फर्स्ट सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. जे प्रेक्षक उशीर आमच्या समोर जोडले गेलेत तर तमाम क्रीडा रसिकांना या ठिकाणी नक्की सांगेन शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 1+1 अशा एकूण 2 धावा आल्यात आणि या 2 धावेनं पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आल्यात त्या 11 धावा. सो 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होत आहे गोलंदाज. बॉलर कोण? तर या ठिकाणी गोलंदाज सज्ज. यावेळेला असे बाहेरचा चेंडू ओव्हर द कव्हर. कमालीचा फटका. क्लास दर्जा या ठिकाणी मात्र दाखवला जातोय आणि फलंदाज मात्र चौकार या ठिकाणी वसूल करतोय. चौकारानं स्वागत केले गोलंदाज मलिक या गोलंदाजाचं. फोर्स फिटनेस विरुद्ध लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 या 2 संघादरम्यानची फर्स्ट सेमीफायनलची लढत आपण या मैदानावरती पाहतोय. तर या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर फर्स्ट सेमीफायनल अर्थातच उपांत्य फेरीची लढत आणि हा सामना जिंकत असताना मात्र या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र जमिनी लगतचा फटका. कमालीचं टायमिंग. काय फ्लो आहे. जबरदस्त खेळ. यावेळेस मात्र प्रशांत पुजारी ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा खणखणीत चौकार. प्रशांत पुजारीने मात्र जी अर्धशतकीय खेळी या मैदानावरती केली आणि त्यानंतर जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कॉन्फिडन्स लेवल मात्र एका वेगळ्या उंचीवरती नक्कीच पाहायला मिळतोय. राहुल हा खेळाडू अग्र क्रमांकावरती होता बेस्ट बॅट्समॅन कॅटेगरीमध्ये. प्रशांतच्या बॅटमधनं आलेल्या झोन चौकारानं मात्र क्रॉस केलाय आणि आता मात्र ऑरेंज कॅप होल्डर हा जरूर आपल्याला पाहायला मिळतो. हा सामना संपल्यानंतर ती ऑरेंज कॅप जरूर आपल्याला प्रशांतच्या डोक्यावरती नक्कीच पाहायला मिळेल. आणि पर्पल कॅपचा जर आपण विचार केला तर पर्पल कॅप होल्ड केली जाते विशाल. कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला जातोय. प्रशांत पुजारी ऑन फायर. या खेळाडूकडनं नक्कीच अपेक्षा आहेत, गरज आहे. संतोष गोस्वामी
असं म्हटलं जातं की महत्वपूर्ण सामन्यामध्ये तुमचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज मैदानावरती असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी जर विचार केला तर दोन चेंडू दोन चौकार या ठिकाणी नक्की झाले आहेत. एक रंगतदार लढत सेमीफायनल 1 आपण या ठिकाणी पाहतोय आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं एन्जॉय केला आयसीपीएलच्या माध्यमातून. या तमाम क्रीडा रसिकांनी खमंग मेजवानी आहे आयसीपीएल 2022 पर्व दुसरेमध्ये. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज बिल्डिंग एंड कडनं, अर्थातच गोलंदाज मलिक. दबाव आहे, दोन चेंडू दोन चौकार आले. त्यानंतर मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालं, परंतु फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचे झेल घेणं थोडंसं कठीण असतं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ऍज अ गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचे झेल घेणं थोडंसं कठीण असतं. झेल मात्र सुटलाय, संधी मिळाली आहे आणि या संधीचं कशा पद्धतीने सोलग केलं जाणार. प्रशांतच्या या इनिंगची खासियत जर आपण पाहिली तर चेंडूला जमिनी लगतचे फटके खेळले जात आहेत, म्हणजे कोणत्याही प्रकारे चेंडू हवेमध्ये खेळण्याचा मानस नाहीये. चौकार आणि गॅप मध्ये चेंडू ढकलण्यात जास्त विश्वास दर्शवला जातोय. खास करून एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र टार्गेट केलं जात आहे आणि त्यानंतर ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला मात्र मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या रिजन मध्ये देखील चेंडू वळवला जातोय. यावेळेला संतोष फ्लाईट एक चेंडू होता मिड ऑफ रिजनला, चेंडू मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे, पण जितक्या जास्त सिंगल्स तुमच्या बॅटमधनं येणार तितका कॉन्फिडन्स हा तुमचा नक्कीच बळावलेला असणार आहे. नेहमीच आपण पाहिलं तर भारतीय संघाचा माजी कर्णधार अर्थात सुनीलजी गावस्कर नेहमी म्हणत की एखादा खेळाडू ज्या वेळेला चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतो त्यावेळेला मात्र त्याचा जो कॉन्फिडन्स असतो, त्याचा जो आत्मविश्वास असतो हा एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चाचपडत सुरुवात करणारा संतोष गोस्वामी हळूहळू मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतोय आणि जसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय, जसा चेंडू मिडल करतोय तसा त्याचा कॉन्फिडन्स लेवल जो देखील आहे तो देखील आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतोय. परंतु कौतुक यावेळेला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं आहे. एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक चौथी येत आहेत जेलच्या खाली आणि इथून मात्र परतावा लागेल. आणि कलंबोली या संघाला 2 गडी बाद धाव फलकावरती धावा आल्यात. 21 धावा 21. ज्या फ्लाइंग स्टार्टची गरज होती, ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी नक्कीच मिळाली आहे. आवश्यकता आहे या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याची. नाणेफेकीचा कौल जिंकला होता, अर्थातच फोर्स फिटनेस या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. आपण पाहत आहोत सेमीफायनल 1 आयसीपीएल 2022 पर्व दुसरे. नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकला फोर्स फिटनेस संघानं. संपूर्ण ताकद मात्र झोकून दिली आहे फोर्स फिटनेस संघानं या सामन्यामध्ये, कारण त्यांना माहिती आहे या संपूर्ण स्पर्धेतील आपली मेहनत जर कुठे तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर तो हा सामना आहे. हा सामना जिंकून स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दमदार प्रवेश करायचा या उद्देशानं दोनही संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. संतोष गोस्वामीची जबाबदारी मात्र वाढते. यावेळेला लॉर्ड फुलटॉचा चेंडू होता, एलिव्हेशन नक्कीच नाहीये, गॅप मध्ये चेंडू ढकललाय, क्षेत्ररक्षक जर तैनात, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर, चेंडू वन बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. आणि 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती येतात. संतोषचं शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहणं हे संघासाठी जमेची बाजू असणार आहे. पण जो खेळ या खेळाडूंना उम्मीद चषकामध्ये रोडपालीच्या मैदानावरती जो खेळ दाखवला होता, जमिनी लगतचे फटके त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले होते. कोणत्याही प्रकारे हवेमध्ये चेंडू खेळण्याचा मानस त्या खेळीमध्ये नव्हता आणि तब्बल 69 धावांचा पाठलाग करत असताना 44 धावांची उपयुक्त खेळी साकारली होती याच खेळाडूंना. तो कॉन्फिडन्स मात्र या मैदानावरती दाखवावा लागेल. या उलट फोर्स फिटनेस संघाचा जर आपण विचार केला तर फोर्स फिटनेस संघानं आघाडीचे 2 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. गरज आहे येणाऱ्या षटकांमध्ये आणखीन 2 विकेट्स जर या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून घेतल्या गेल्या तर मात्र दबावात आणला जाऊ शकतो. लेट डॉक्टर सुरेंदर सिंग 11 या संघाला. गोलंदाजीमध्ये 21 धावा संख्या धावफलकावरती आल्या 25 25 12.5ची सरासरी पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज विशाल डोले आपल्या वैयक्तिक ओढ्यातील दुसरं आणि सांघिक 3रं षटक. अर्थातच गोलंदाजीमध्ये कोणतेही परिवर्तन नाहीये. यावेळेला शरीराच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूचा मारा केला जातोय, पण विशाल डोलेच्या गोलंदाजीची रणनीती आता मात्र या ठिकाणी स्पष्ट होते की चेंडू मिडल अँड लेग स्टिकवर ठेवायचा, फलंदाजाला मजबूर करायचं घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचं रूम, कोणत्याही प्रकारचे हात खुले करण्याची संधी द्यायची नाहीये. अगदी क्लोज टू द बॉडी चेंडू ठेवला जातोय.
यावेळेला मात्र पावलांचा वापर आहे. सिलिमिट ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक पॉइंट वरून येतोय तोपर्यंत मात्र एक धाव धावफलकावरती अंकित केली जाते. पण ज्या वेळेला तुम्ही दबाव प्रेशर महसूस कराल त्या वेळेला मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट करत जा. जो दबाव असेल तो दबाव मात्र आपसूकपणे कमी होत जाईल. प्रशांत पुजारी सारखा महत्वपूर्ण फलंदाज गमावला. विकी पाटील ज्याला प्रमोट केलं गेलं होतं या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये तो देखील धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. थोडंसं कमनशिबी नक्कीच मी म्हणेन या ठिकाणी, कारण दुर्दैव की धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होणं इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि तोही सेमीफायनलच्या लढतीमध्ये म्हणून थोडंसं दुर्दैव फलंदाजाचा नक्कीच पाडतो. इथे मात्र मनगडी ताकदीचा वापर, गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी पंचांचा इशारा. चौकार चौकार आलाय फलंदाजच्या बॅटमधनं. इनेट नंबर यावेळेला संतोष आहेत मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला आणि संतोषच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. पण जबाबदारीपूर्ण खेळ संतोषला मैदानावरती करावा लागेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जर संतोष मैदानावरती राहिला तर मात्र आपल्या संघाला एका भक्कम स्थितीमध्ये जरूर घेऊन जाऊ शकतो. ही क्षमता आहे, ही गुणवत्ता आहे या फलंदाजाची. यावेळेला मात्र कव्हर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आणला जातोय, कारण सातत्यानं आपण पाहिलं तर गोलंदाजीचा मारा हा लेग स्टिक वर होतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला 38 सर्कलला स्वतः संघनायक आहेत आणि इथे मात्र हलक्या हातानं मनगटाच्या साह्यानं हा चेंडू वळवला जातो शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, जिथे संघनायक फोर्स फिटनेस संघाचा स्वप्नील जाधव चेंडूवरती येत आहेत. चेंडूची उचल होते तोपर्यंत मात्र मिळते एकेरी स्वरूपाची धाव. सिंगल या ठिकाणी आले आणि सिंगलच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावला धाव फलकावरती 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड. पण षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. 32 धावा ऑलरेडी तुमच्या धावफलकावरती आल्या. 10+ रन रेट धावफलकावरती. पण सुरुवातीला जर आपण विचार केला तर 5 षटकांमध्ये 60 हे लक्ष तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, अखोट टप्प्याचा चेंडू, उंची दिली गेली चेंडूला, मात्र सेफ लँडिंग. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्की होईल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पुढे केली जाते. 2 धावा एकवटल्या जात आहेत आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 2 गडी बाद 34 धावा. तर ऋषीच्या बॅटमधनं हा फटका आपण नक्कीच पाहिला. 2 धावा नक्कीच धावफलकावरती आल्या. थोडासा प्रेशर आहे. गोलंदाज विशाल यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑनसाइड रिझन मध्ये बॅकफुटला गेला, बॉडी वेट ट्रान्सफर केला. सिंगल मात्र आली आहे. संतोष डेंजर एंडकडे आहे आणि दुसरी धाव देखील. पण या प्रकारचे रिस्क तुम्हाला मैदानावरती घ्यावे लागतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करा ज्यावेळेला मोठे फटके तुमच्या बॅटमधनं येत नसेल. परंतु इथे मात्र कौतुक करावं लागेल संतोषचं. योजनाबद्ध पद्धतीने एका गेम प्लॅनिंग नुसार मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ऍज अ सलामीवीर, ऍज अ ओपनर फलंदाज हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि तिथून मात्र पूर्णपणे जबाबदारी या सामन्याची आपल्या खांद्यांवरती पेलावत असताना काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. मोठे फटके येत नाहीत हे ओळखलंय संतोषनं आणि तिथे मात्र खराब चेंडूची वाट पाहिली जाते आणि जसे खराब चेंडू मिळतात तसे मात्र त्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. गोलंदाज विशाल यावेळेला मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला. पाहिलं फलंदाज पावलांचा वापर करतोय. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ अराउंड 8 मीटर चेंडूचा मारा केलाय आणि तिथून मात्र चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच संतोष खूप मोठी जबाबदारी या खेळाडूवरती. परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज विशालनं आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केलीत. विशालच्या गोलंदाजीचं पृथक्करण नक्कीच या ठिकाणी 2 षटकं 0 निर्धाव 22 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता या गोलंदाजाला नक्कीच नाहीये. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये आले. स्ट्रॅटेजिक टाइम आउट जरूर या ठिकाणी मिळेल. रणनीती आखण्यासाठीची संधी आहे. पुन्हा एकदा 1 युनिट फोर्स फिटनेस संघ पहिल्या 3 षटकांमध्ये काय चुका झाल्यात त्याचं विवेचन मात्र या ठिकाणी केलं जाते. अंतिम 2 षटकामध्ये काय रणनीती असायला पाहिजे त्याची देखील आखणी या ठिकाणी केली जाते. आणि एकंदर जर विचार केला तर संतोष गोस्वामी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ही जमेची बाजू आहे लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 कळंबोली या संघाला. पण 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर जे क्रीडा रसिक उशिरा या मैदानावरती आले त्यांच्यासाठी नक्कीच इंटर कॉलनी प्रीमियर लीग अर्थातच ICPL 2022 पर्व दुसरे मध्ये सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल या ठिकाणी आपण पाहतोय आणि या फर्स्ट सेमीफायनल मध्ये 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. यानंतर मात्र सेकंड सेमीफायनल असेल. अर्थातच एकीकडे असेल गतवर्षीचा विजेता संघ डिफेंडिंग चॅम्पियन इझान वॉरियर आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र या स्पर्धेतला सर्वाधिक ताकदवर संघ अर्थातच स्पोर्ट्स TJT स्पोर्ट्स रोडपाली कळंबोली हा संघ. तर नाणेफेकीसाठी
या खेळाचा पूर्वार्ध समाप्त झाल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. प्रशांत पुजारी आणि विकी पाटील दोन महत्वाचे फलंदाज महत्वाचे मोहरे मात्र या ठिकाणी गमावलेत. अर्थातच फलंदाजी करणाऱ्या लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 या संघानं आणि ज्यांच्या पिताश्रीच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय तेच काके आमच्या समवेत या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. खऱ्या अर्थानं थोडेसे भावनिक आहेत कारण काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं त्यांच्या पिताश्रींचं निधन झालं आणि त्यांच्या नावाने या क्रिकेट स्पर्धेमध्ये एक संघ असावा ही संकल्पना आखली गेली आणि ती संकल्पना मात्र अस्तित्वात उतरवली ती श्री डिल्लॉन यांनी आणि या संघाचं पुरस्कर्तेपद स्वीकारलं आणि हा संघ मात्र या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी चमकदार कामगिरी करतो. वळीन अगदी पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत या संघाचा जो प्रवास राहिला या स्पर्धेमधला खूप चांगला प्रवास या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे असे खेळाडू नवोदित खेळाडू एमर्जिंग प्लेयर्स आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले. खूप चांगले सामने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले. अगदी 30 धावा डिफेंड होताना आपण पाहिल्या. 30 धावा उभारणारे संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. 82 धावा बनवणारे आणि त्या चेस करणारे संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजकांनी पाहिले गेलेले जे सुवर्ण स्वप्न होतं ते सुवर्ण स्वप्न मात्र या ICPLच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवण्याचं काम या स्पर्धेच्या आयोजकांना मात्र नक्कीच केलंय. तर जाऊया पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक झालाय. रणनीती आखली जाते. एकंदर जर आपण विचार केला तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर एकूण धावा धावफलकावरती आल्यात. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देतात. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आल्यात आणि आता मात्र अंतिम 2 षटक स्लॉग ओव्हर हाणामारीची षटकं. संतोष गोस्वामी आणि फलंदाज ऋषी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकी पाटील आणि प्रशांत पुजारी हे 2 फलंदाज मात्र जरूर गमावले गेलेत. परंतु इथून कोणत्या तरी एका फलंदाजाकडून अपेक्षा असेल आक्रमक खेळाची आणि तो आक्रमक खेळ या मैदानावरती कोणता खेळाडू साकारणार हे देखील पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे. गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू फुल टॉस आणि या चेंडूला मात्र कन्वर्ट केलाय. चेंडू जातो सीमा रेखा पार. संतोष गोस्वामीने मात्र आक्रमणाची धुरा सांभाळली. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय ते गोलंदाज स्वप्नील याचं. 6 महत्वपूर्ण धावा आल्यात. व्हॉट अ परफॉर्मन्स व्हॉट अ आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स बाय संतोष गोस्वामी. हा खेळाडू आहे हा दर्जा आहे हा कॅलिबर आहे आणि ही गुणवत्ता आहे या खेळाडूची. नक्कीच निर्णायक क्षणाला या फलंदाजाची बॅट आपण नेहमी तळपताना पाहिले. गत वर्षीचा ICPLची क्रिकेटची स्पर्धा असो म्हणजे पहिल्या पर्वाची ICPLची स्पर्धा असो किंवा उमेद फाउंडेशन आयोजित 1 लाखाची स्पर्धा असो प्रत्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूने मात्र आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ हा नक्कीच केलाय. या ठिकाणी चेंडू परीक्षण केलं जाते. चेंडूची चाचपणी केली जाते. चेंडू तपासले जात आहेत. सामना महत्वपूर्ण आहे. तो चेंडू आउट ऑफ द पार्क गेलाय मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यामुळे चेंडूचे परीक्षण या ठिकाणी नक्कीच केलं जाणार. टेक्निकली क्रिकेट खूप तो 2 चेंडू ऑन ग्राउंड सुद्धा आहेत. तुम्ही ते चेंडू सुद्धा चेक करू शकता. संतोष अंपायर्स नाही आहेत. अच्छा दोन्ही बाहेर गेलेत. ओके ओके बॉल आण ना मित्रा कशाला वाढवतो. हॅलो दादू द्या असतील चेंडू तर
टीजेटी स्पोर्ट्स रोडपाली। तो आइए दोनों ही कप्तान से गुजारिश है, टॉस के लिए आपको आमंत्रित किया जाता है प्रेजेंटेशन बॉक्स में। बबुल भगत, मेरी आवाज अगर आप तक जा रही है तो आइए, टॉस के लिए आपको आमंत्रित किया जाता है। हमारे आदिल भाई यहां पर उपस्थित है। तर चला बबुल भगत, इनिंग ब्रेक चालू आहे, टॉस करून घ्यायचा आहे। बबुल, तो नक्कीच टीजेटी स्पोर्ट्स टॉस किया जाएगा। तो बिल्कुल लगातार 3 दिनों से हमारे मामा जिनका सहकार्य मिला इस संपूर्ण प्रतियोगिता को, उनके हाथों से ये टॉस किया जाएगा। एक तरफ डिफेंडिंग चैंपियन ईजान वॉरियर्स, दूसरी तरफ टीजेटी, इस संपूर्ण आईसीएल की कई ट्रॉफी अपने नाम करने वाले कप्तान बबुल भगत। इस वक्त दोनों ही कप्तान मैदान पर उपस्थित, टॉस किया जाएगा हमारे मेहमानों के हाथों। कॉल इज हेड्स, हेड्स, टॉस जीता ईजान वॉरियर्स, आपका डिसीजन। फील्डिंग। पहले गेंदबाजी का फैसला किया और कितने रनों पर रोकना होगा? आदिल भाई, आप डिफेंडिंग चैंपियन है, सामने वाली टीम भी काफी कड़क है, काफी मजबूत स्थिति में है, तो कितने रनों पर रोकने की कोशिश होगी इस टीम को? कम से कम रोकने की कोशिश होगी। बिल्कुल कम से कम रोकने की कोशिश होगी। आदिल भाई की एक खासियत है, बहुत ही कम बोलते हैं, उनकी मुस्कान हर बात का जवाब होती है, एक दिलखुश इंसान। तो बिल्कुल बबुल, नक्कीच काय रणनीती असेल? सेमीफायनलचा मुकाबला, समोरची टीम डिफेंडिंग चॅम्पियन आहे, यावेळेस चॅम्पियन बनायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करावा लागेल, तर काय स्ट्रॅटेजी असेल या मॅचला घेऊन? स्ट्रॅटेजी एवढी असेल 55 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण की इजान वॉरियर्समध्ये चांगले फलंदाज आहेत, तर आम्ही 55 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू। तर नक्कीच समोरच्या टीम मध्ये तुम्ही ग्रामीण क्रिकेटचे एक मोठा खेळाडू आहेत, पण समोरच्या टीम मध्ये पण उसरणे संघाचा एक मोठा खेळाडू धनंजय लाल नावाचा एक वाघ हल्ला बोलणार आहे, त्याच्यासाठी काय रणनीती असेल? रणनीती काही नसेल, कारण तो चांगलाच खेळाडू आहे, तो त्याची चांगली गेम करेन, पण आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू। नक्की सेमीफायनल तर नक्कीच आहे, आयसीपीएल पण आहे, सेमीफायनल पण आहे, पण कुठे कुठे आपण मैत्रीपूर्ण लढत आहोत मैदानावरती, याच्यावरती लक्ष देणार आहोत। नक्कीच नक्कीच मी सगळ्या संघासाठी एवढं सांगेन, कोणी जिंको कोणी हरो सगळे आपलेच आहेत, हारलेले सुद्धा प्लेअर आपलेच आहेत, जिंकले सुद्धा प्लेअर आपलेच आहेत, फक्त कुठला वाद करू नका, हेच मी फक्त सगळ्यांना सांगेन की कोणी जिंको कोणी हरो सगळे आपलेच प्लेअर आहेत। तर नक्कीच हे होतं बबुल भगत आमच्या सोबत जोडले गेले, कॉंग्रॅच्युलेशन बबुल भगत। नक्कीच आमचे मामा, त्यांचाही खूप खूप आभार। तो धन्यवाद आकाश। या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, विजयासाठी लक्ष आहे 80 धावांचं। पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले गेले, गोलंदाज अमित, वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बॉलर्स फ्रॉम लेट डॉक्टर सुरेंद्र सिंग 11 संघ। या ठिकाणी मात्र सलगचा तिसरा निर्धाव चेंडू, फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला दीपक, आणि दीपक सारख्या खेळाडूला मात्र या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम केलं।
एक ओव्हर करतो आणि तुला एक ओव्हर करतो. तर या ठिकाणी मात्र काही कमालीचा खेळ दाखवला आहे लेट असेस 11 ना कलंबोली या संघाला. गोलंदाज अमित, परंतु इथे मात्र हात खुले करण्याची संधी. दीपक न बिमर साठी या ठिकाणी त्यानंतर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते मुख्य पंच स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. ओव्हर फुलटॉसचा चेंडू जरूर होता परंतु तो ओव्हर वेस्ट टाईट होता का हे मात्र या ठिकाणी नक्कीच अँगलमध्ये तपासलं जाईल. एक महत्वपूर्ण सामना सेमीफायनल 1 आपण या ठिकाणी पाहतो. ICPL इंटर कॉलनी प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे या ठिकाणी आपण पाहतोय. या ICPL आयोजन समितीचे आधारस्तंभ आणि त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली तर डिसिजन या ठिकाणी आलाय पंचांचा. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी बाय. तर डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू केला बाईच्या माध्यमातून एक धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. बाईची धाव आहे त्यामुळे स्ट्राईक चेंज होणार नाहीये. दीपक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती असतील. षटक क्रमांक 1 या ठिकाणी मैदानावरती सुरू असताना विजयासाठी लक्ष्य 80 धावांचं लक्ष्य टार्गेट मोठं आहे परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य नाहीये. या मैदानावरती धावा उभारताना देखील आपण पाहिलेच संघ यावेळेस बिगेट काढण्याचा प्रयत्न बॅटीचं लीडिंग एज आणि चेंडू मात्र स्लिप कॉरिडॉर मधून ट्रॅव्हल करते डिक्लेअर झोनला. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते आणि या सिंगलला षटक समाप्त होते पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा येत आहेत बिनबाद 5 धावा 6 धावा. तो बिल्कुल एक हाई वोल्टेज मुकाबला बीच मैदान के ऊपर चलता हुआ प्रवीण जी अर्जुनी की मधुर वाणी के माध्यम से आपने पहले इनिंग का लुत्फ उठाया. अब यहां से दूसरी इनिंग के लिए लेके चलता हूं मैदान के ऊपर जहां पर 80 रनों का टारगेट अंबार टारगेट नहीं इसे अंबार कहा जा सकता है जो खड़ा किया है. एक पहाड़ खड़ा किया है टीम लेट डॉक्टर सुरेंद्र सिंह स्पोर्ट्स क्लब कलमुली ने फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलमुली के सामने. तो बिल्कुल यहां से जिम्मेदारी अब दीपक के कंधों पर होगी. याद करनी होगी वो 2 दिन खेली हुई पारी, एक आज सुबह की और एक वो कल शाम की. इन दोनों पारियों को याद करके इस मैदान पर बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाज दीपक को. तो लीजिए प्रशांत पुजारी पे ओड़ा विकेट यहां पर आता हुआ ब्रांडेड छक्का. दीपक बिल्कुल याद करना होगा क्योंकि इतने नजदीक जाकर इस ट्रॉफी से दूर होने का कोई भी इरादा नहीं होगा किसी भी खिलाड़ी का. अब लाजवाब स्ट्रोक प्रशांत पुजारी जैसे गेंदबाज पर आते ही एक बड़ा प्रहार किया है और यहां पर अपने मंसूबे स्पष्ट किए कि मैदान में अभी भी संघर्ष जारी है क्योंकि मेरी बारी है. बिल्कुल तो बिल्कुल 12 मार्च 2006 को
434 रन चेस किए गए थे इंटरनेशनल क्रिकेट में हर्षल गिब्स की बदौलत। 111 गेंदों में 175 रन। आज 13 मार्च है 2022। आईसीपीएल में क्या ये कारनामा होगा? सबसे बड़ा स्कोर 80 होगा। क्या इस अंबार को पार कर पाएगी टीम फिटनेस? इस बार फिर वाइस फायर करने की कोशिश, लेकिन संपर्क बिल्कुल भी नहीं होता हुआ। गेंद विकेट कीपर के 10 स्थानों में आपके पास संतोष है, लेकिन यहां पर भी दीपक है। यहां पर बल्ले का फेस लगातार खोलना होगा। यहां पर साथ ही साथ संयमता भी बरतनी होगी। अटैक करना होगा, यहां पर प्रेशर रिलीज करना होगा गेंदबाजों पर, लेकिन कितना आसान होगा यह आने वाला वक्त बताएगा। प्रशांत पुजारी गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार दीपक के लिए। इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, यहाँ पर हल्के हाथों से महज ढकेलने का काम किया। जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर आएंगे बल्लेबाजों को महज एक ही रन लेने का मौका मिलेगा। इस एक रन से 7 रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर जा पहुंची। 13 रन 13 के पायदान के ऊपर स्कोर कार्ड। यहां पर तेजस, यहां पर विकेट संभालना होगा, अपने आप पर संयमता बरतनी होगी। पिछले मुकाबले में अपने बल्ले से कुछ भी नहीं कर पाए थे, काफी जल्दी मैदान के बाहर चले गए थे, लेकिन यहां से आप बल्लेबाजी करनी होगी, दीपक का साथ देना होगा। तो लीजिए इस बार इनटू द फायर्स आउट ऑफ द पार्क गेंद गई। तेजस द ब्रांडेड चौका षटकार। बिल्कुल तेजस, ये नाम ही काफी है, क्योंकि दीपक का साथ जब तक देंगे ना तो आपका जो तेज है ना वो उसमें प्रगति होती रहेगी। चलिए प्रशांत पुजारी फिर एक बार, इस बार लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक। हवा में गेंद जरूर है, गेंद के नीचे खिलाड़ी संतोष गोस्वामी कर दिखाया। इस खिलाड़ी ने लाजवाब कैच यहां पर संतोष गोस्वामी के माध्यम से। तेजस जो यहां पर काफी बढ़िया प्रदर्शन करने के मूड में नजर आ रहे थे यहां पे, लेकिन मूड खराब किया बल्लेबाज तेजस का। काफी दूर से दौड़ कर आए, अनएक्सेप्टेड कैच वहां पर लपकी गई तेजस गोस्वामी के नाम से। तो बिल्कुल यहां पर तेजस का विकेट जाने के बाद बल्लेबाज विशाल मैदान के अंदर आए हैं। बिल्कुल विशाल पारी खेलने की जरूरत भी है प्रवीण सर। यहां से कोशिश होगी, ये 80 रनों का जो अंबार है 7 अगर देंगे दीपक का तो नैया पार लगाने में थोड़ा सा सहकार्य होगा, लेकिन यहां पर 7 छूटता गया तो यहां पर आस भी छूटती जाएगी टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलंबोली की। कहीं ना कहीं दिल थामे बैठे मंच पर इस टीम के ऑनर एडवोकेट शर्मा जी, सम्मानीय तुषार जी पाटिल साहब, ये आस लगाए बैठे होंगे कि दीपक का विकेट मैदान पर बरकरार रहे, लेकिन कब तक? गेंदबाज प्रशांत पुजारी रफ्तार का सौदागर जिसे माना जाता है, ये गेंदबाज कितनी देर टिकने देगा इस दीपक की ज्वाला को, कितने देर आग उगलने देगा इस बल्लेबाज को, ये आने वाला वक्त बताएगा। प्रशांत पुजारी गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार तैयार, बल्लेबाज दीपक। फिर इस बार बैट का किनारा लगा है, अंपायर की उंगलियां आसमान की तरफ। ये बड़ा विकेट, बिग विकेट है, हो सकता है ये फोर्स फिटनेस टीम का। दीपक बैक टू द पवेलियन, ये आशाओं पर पानी फिरता हुआ, मेहनत पर पानी फिरता हुआ नजर आ रहा है। सेमीफाइनल में पहुंचकर यहां पर इस तरह विकेट गंवाया है दीपक ने। क्या लाजवाब कमबैक किया है, यहां पर छक्के जरूर लगे सर, लेकिन रफ्तार का सौदागर ऐसे ही नहीं कहा जाता इस खिलाड़ी को। नामी गामी क्रिकेट टूर्नामेंट में सहभागी हुआ यह क्रिकेट खिलाड़ी प्रशांत पुजारी महज नामी काफी है। पानी लेकर जाना है ग्राउंड के अंदर, वॉलंटियर्स साई पानी लेकर जाना है।
बिल्कुल बिल्कुल जिगर करना होगा, किसका जिगर बड़ा होगा जो इन गेंदबाजों को पार करेगा। बिल्कुल बिल्कुल, ये तो बात बिल्कुल सही है प्रवीण सर कि नैया इस वक्त बीच भंवर में फंसी नहीं, डगमगाती भी नजर आ रही है। लेकिन कौन वो जुगलबाज होगा, कौन वो नौकाहारी होगा जो पालनहारी बनकर अपनी टीम को बीच भंवर से निकालकर किनारे पर लाएगा। किनारा कौन सा, तो हमारी ट्रॉफी के सामने वो जो किनारा है वहां तक लाना होगा। कौन होगा वो बल्लेबाज। सऊदी इस वक्त मैदान पर जा रहे हैं विशाल का साथ देने के लिए। विशाल, पिछले 2 मुकाबले में बल्ला इनका थोड़ा सा शांत रहा है, गेंदबाजी काफी देर तेज धारदार हुई है, लेकिन यहां से अब बारी है बल्लेबाजी करने की। बिल्कुल एक बड़े मंच का खिलाड़ी है, लेदर क्रिकेट के एक अच्छा नाम विशाल इस वक्त मैदान के ऊपर यूनिटी टीम में रहते हुए कई साल, यूनिटी टीम में कई वर्ष इस खिलाड़ी ने तहलका मचाया। इस बार लोअर फुल टॉस गेंद जरूर थी, बैट का किनारा लेकर गई, डिक्लेयर जोन में अंपायर का इशारा आता हुआ और यहां पर स्ट्राइक रोटेट होगी, सऊदी को मिलेगी स्ट्राइक। सऊदी, इसे भूलना भी मुश्किल है, पिछले मुकाबले में क्या दीपक का साथ दिया था, 3 बड़े हिट लगाए थे इस खिलाड़ी ने। छोटे कद के मूर्ति लहानपन कीर्तिमान, इस प्रकार का कीर्तिमान इस खिलाड़ी के नाम पर संबोधा जाता है। सऊदी नाम है आयान, गेंदबाजी मार्ग पर अमित। इस बार थोड़ी सी पटकी हुई गेंद नाक को सूंघती, मिट्टी की खुशबू देती हुई विकेट कीपर के दस्तानों में गई। यहां पर परफ्यूम डिलीवरी कही जा सकती है। बिल्कुल लाजवाब गेंदबाजी यहां पर अमित के माध्यम से देखने को मिलती हुई, लेकिन यहां से सऊदी इस बार अंपायर को थोड़ी सी मशक्कत करनी होगी। दोनों हाथ समांतर, व्हाइट बॉल का इशारा अतिरिक्त के स्वरूप में 1+1 2 रनों का इजाफा होते हुए स्कोर कार्ड में। तो इसी 2 रनों के साथ रन संख्या 22 यहां पर स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तो यहां पर बिल्कुल मौका देखना होगा चौका लगाने के लिए, तो मौके का इंतजार कीजिए, मौका की नजाकत को समझना होगा। तो लीजिए यहां पर हल्के हाथों से खेला ऑनसाइड की दिशा में, जब तक संतोष गोस्वामी गेंद के ऊपर आएंगे महज एक ही रन चुराने का मौका मिलेगा। ये काफी कंजूस है रन देने में, इनके पास अगर गेंद आती है तो आपको महज 1 रन, उससे ज्यादा कुछ भी नहीं मिलेगा। ऐसे ही नहीं, अपनी टीम का नाम किंग्स रखा है, किंग्स की तरह खेलते भी हैं ये खिलाड़ी। देखा होगा आज आपने इस मैदान पर क्या छक्के और चौके जड़े संतोष गोस्वामी ने। पिछले मुकाबले में प्रशांत पुजारी, इस मुकाबले में संतोष गोस्वामी। लेग साइड की दिशा में खेला गया, गैप ढूंढने की कोशिश जरूर थी, लेकिन संतोष गोस्वामी वहां पर मौजूद। 1 ही रन मिलेंगे दोनों ही बल्लेबाज को, एक से ज्यादा कुछ भी नहीं। "24 runs of the scoreboard, loss of the 2 wicket." टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलमुली। अमित गेंदबाजी मार्ग पर, बल्लेबाज है सऊदी के लिए। तो इस बार पुनः उड़ा के खेलना चाहते थे, लेकिन यहां पर पुनः संतोष गोस्वामी। शायद आज इस गेंद को संतोष गोस्वामी से काफी लगाव हो गया है, बार बार संतोष गोस्वामी के पास जाते हुए, पल्लड़े पे आते हुए, मैदान के बाहर बेचते हुए, हाथ में आते हुए, स्टंप्स के पार पहुंचाते हुए। यहां पर कहीं ना कहीं आज काफी अच्छा कनेक्शन गेंद के साथ संतोष गोस्वामी का मैदान के ऊपर चलता हुआ। लेकिन विशाल, अब यहां से कनेक्टिविटी पकड़नी होगी, यहां से बड़े प्रहार करने होंगे, यहां पे हिट लगाना होगा। यहां पर लेग साइड के रीजन में खेला गया स्ट्रोक का, प्रशांत पुजारी जब तक गेंद पर आएंगे 1 रन मिला यहां पर दोनों ही बल्लेबाजों को। इसी 1 रनों के साथ रन संख्या 26 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट 26। यहां से तीसरे ओवर की होती हुई समाप्ति, 3 ओवर के बाद 26 रन महज लगे हैं स्कोर कार्ड पर। यहां पर दिल्ली थोड़ी सी दूर नजर आती हुई, जीत के लिए 12 गेंदें और 54 रनों की आवश्यकता। यानी कि प्रति ओवर 27 रन के हिसाब से आपको हिट करने होंगे। क्या यह मुमकिन है? क्योंकि गेंदबाज कौन होगा? संतोष गोस्वामी
एक बढ़िया गेंदबाज, इनके हाथों में गेंद थमाई गई है। थोड़ा सा कठिन होगा हर ओवर में 27 रनों का पायदान छूना। तो चलिए अगले ओवर संतोष गोस्वामी, स्ट्राइक में बल्लेबाज विशाल। इस बार थोड़ी दूर फेंकी गई हुई, यहां पर चकमा दिया, स्लो रन प्रति का गेंद यहां पर कराया गया। विशाल जैसे बल्लेबाज को रोकने का कार्य यहां पर जारी है। 11 गेंदे 54 की आवश्यकता, क्या यह मुमकिन है? दिल्ली अभी दूर है। फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली कहीं ना कहीं आशा लिए इस मैदान पर संघर्ष करती 3 दिनों के साथ सेमीफाइनल के मुकाबले में कहीं ना कहीं इस मुकाबले से हाथ धोना पड़ेगा। आने वाली 10 गेंदे इस मुकाबले का रिजल्ट साफ कर देगी। इन दोनों में से वो एक टीमें होंगी जो इस ट्रॉफी पर अपना हक जमा चुकी होंगी। इन दोनों टीमों में से वो एक टीम होगी जो कह पाएगी कि ये दोनों में से ट्रॉफी एक मैं जरूर ले जाऊंगा। लेकिन वो कौन होगा? आने वाली 9 गेंदे ये आपको साफ कर देंगी। 9 गेंदे 53 रनों की आवश्यकता। यहां पर संतोष गोस्वामी बिल्कुल भी हाथ खुले करने का मौका नहीं देते हुए सऊदी इस वक्त स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार एक बार फिर पटकी हुई गेंद, लेकिन अंपायर का इशारा वाइड, अतिरिक्त के स्वरूप में 1 रनों का इजाफा। तो चलिए पुनः एक बार संतोष गोस्वामी इस बार बैट का किनारा लेकर विकेट के पीछे गए। विकी पाटिल होंगे विकेट के पीछे। यहां पर फिर एक बार किसी भी तरह का रन लेने का मौका नहीं देते हुए एक डॉट गेंद फोर्स फिटनेस टीम को इस मुकाबले से ही नहीं, इस संपूर्ण प्रतियोगिता से बाहर ले जाएगी। इस बार स्लोर, अब यहां पे वेरिएशन, गति परिवर्तन, गेंद लगी पैड लाइन पर, लेकिन यहां पर एक और डॉट गेंद आते हुए कहीं ना कहीं बल्लेबाजों ने भी यहां पर होप्स छोड़ दिया है। तो चलिए यहां पर महज औपचारिकता बची है। ऐसी स्थिति में महज 2 रन खर्च किए हैं। तो बिल्कुल द लकी चैंप एंट्री हो चुकी है मैदान में। ईजान, डिफेंडिंग चैंपियन ईजान वॉरियर, जिसके नाम पर ये संपूर्ण टीम इस आईसीपीएल में पार्टिसिपेट कर रही है, वो द लकी चैंप मैदान में आ गए हैं। और लाया भी होगा जरूर, क्योंकि यहां पर अब अहम मुकाबला है। यहां पे लक की जरूरत है, तो लक ईजान इस वक्त तो मैदान में आ गए हैं। सन्माननीय श्री आदिल जी भाई, इस संपूर्ण प्रतियोगिता के प्रमुख आयोजक, साथ ही साथ ईजान वॉरियर के ऑनर कप्तान, इनके सुपुत्र हैं ईजान। इस बार आता हुआ ये करारा छक्का, लेकिन ऐसा लग रहा है कि काफी देर हो चुकी है। यहां पर यह मुकाबला छूटता जा रहा ऐसा नजर आता हुआ टीम फोर्स फिटनेस स्पोर्ट्स क्लब कलम्बोली के लिए। यहां पर एफर्ट्स देने की बहुत ही कोशिश की गई थी, लेकिन दीपक का विकेट जाने के बाद किसी भी बल्लेबाज ने कोई खास यहां पे बल्लेबाजी नहीं की अपनी टीम के लिए। यहां पर लगातार डॉट गेंदे और विकेट्स गिरते गए और अपने टीम को इस बार लोअर फुल टॉस गेंद लेग साइड की दिशा में खेला गया स्ट्रोक, जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर आएगा गेंद सीमा रेखा पर 4 रनों के लिए। ये शायद जो भी 6 और 4 लग रहे हैं फोर्स फिटनेस के, इस आईसीपीएल की यादों के लिए होंगे कि मैंने जाते जाते वो चौका लगाया था, मैंने आखिरी क्षण तक संघर्ष की थी, वो छक्का जड़ा था। तो यहां से कहीं ना कहीं आईसीपीएल इंटर कॉलोनी प्रीमियर लीग 2022 का सीजन 2 का एक फाइनलिस्ट शायद यहां पे मिलने ही वाला है कुछ ही क्षणों में।
महज औपचारिकता बची इस मुकाबले में। लेट डॉक्टर सुरेंद्र सिंह 11 इस प्रतियोगिता में शेरों की तरह दहाड़ती हुई मेगा फाइनल में प्रवेश करती नजर आ रही है। इस बार फिर एक और डॉट गेंद, बिल्कुल काके हमारे साथ बैठे हुए हैं, इस प्रतियोगिता का आनंद ले रहे हैं। ये लकी चैंप है। देखिए इतने देर तक 3 दिनों तक ये नजर नहीं आए, लेकिन जहां सेमीफाइनल की बात हुई हमारे साथ ज्वाइन किया और यहां पर इनका लक पूरी तरह काम करता हुआ, फोर्स फिटनेस इस प्रतियोगिता से बाहर जाती हुई। तो इसी के साथ पहला मेगा फाइनलिस्ट